म्हणजे त्यांचा जो संकल्प आहे आपण पाहिलं, इमोशनल एक्सप्रेस जे आहे या दररोजच्या कार्यक्रमामध्ये या लोकांनी किती हृद्य पद्धतीने आपले जे काही भावना आहेत, आपले जे अनुभव आहेत ते व्यक्त केले आणि कार्यासंबंधीची त्यांची निष्ठा आणि श्रद्धा त्यातून व्यक्त झाली आणि त्यांचा पुढचा संकल्पही त्यांनी वैश्विक होणे पूर्णवादाचा जो आहे तोही त्यांनी व्यक्त केला. हे आमच्यासाठी, आम्ही जे भारतामध्ये राहणारे आम्ही गुरुबंधू भगिनी आम्ही आहोत, शिष्य परिवार आहोत, हे आमच्यासाठी निश्चितपणे अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता याचंच आजच्या वर्षाचा जर आपण आढावा घेतला, म्हणजे ज्या पद्धतीने आदरणीय लक्ष्मीकांत दादा पारनेरकर हे सातत्याने परमपूज्य दादांबरोबर जाऊन त्यांनी वैश्विक कार्यामध्ये सहभाग घेतला, त्याच पद्धतीने या आपले गुरुसेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष दादा पारनेरकर हे सुद्धा वैश्विक कार्यामध्ये आपला सहभाग सातत्याने, म्हणजे आपण जर म्हणा आत्माबाई पुत्र नामाची ही जी संकल्पना आहे वैदिक, याचा जर आपण विचार केला तर जसं पित्याचा संकल्प, परमपूज्य भाऊंचा संकल्प परमपूज्य दादांनी पुढे नेला आणि या विविध राष्ट्रांमध्ये पूर्णवादाच्या कार्याची मुहूर्तमेढ केली आणि ती 21 मंदिरांची उभारणी केली, तोच संकल्प पित्याचा आज या ठिकाणी आदरणीय दादा पारनेरकर, आदरणीय लक्ष्मीकांतदादा पारनेरकर आणि मोक्षश्री विभावरीताई तोच संकल्प पुढे नेण्यासाठी अत्यंत परिश्रमाने त्या पद्धतीने कार्य करीत आहेत. याच्यामध्ये यावर्षी जर विचार केला आपण तर जून 2024मध्ये दुबई, USA, युरोप या देशांचा डॉक्टर लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांनी दौरा केला आणि त्या ठिकाणी मंदिरांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी केली. त्यानंतर सप्टेंबर 24मध्ये आदरणीय दादांचा दुबई दौरा, डिसेंबर 2024मध्ये पूर्णाचार्य आदरणीय आनंद मुठाळ सर आणि त्यांच्यासोबत विश्वविद्या प्रतिष्ठानचे डॉक्टर देशपांडे आणि जे काही कार्यकर्ते असतील त्यांचा दुबई दौरा आणि मार्च 2025मध्ये कलासंगम भगिनी सेवाच्या अध्यक्षा मोक्षश्री विभावरीताई यांचा सिंगापूर दौरा, अशा पद्धतीने आपल्या पित्याचा जो काही कार्य आहे, जे संकल्प आहे, तो पुढे नेण्याचा प्रयत्न हे पूर्णवाद सद्गुरूंचे डॉक्टर दादा पारनेरकर, लक्ष्मीकांतदादा पारनेरकर आणि विभावरीताई हे करत आहेत. याच्यामध्ये हे कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने आणखी काही संदर्भ आपल्याला देणं आवश्यक आहे, कारण आम्ही त्यामध्ये पूर्णवाद शिक्षण प्रसारक मंडळाकडे ज्या वेळेला हे कार्य होतं त्यावेळेला पारनेरपासून सुरुवात करून अखिल भारतीय दर्शन परिषद आणि इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस याच्यामध्ये आम्ही प्रतिनिधित्व करून त्या ठिकाणी पूर्णवादाची जी कार्य आहे त्या कार्याचा विस्तार केला आणि त्याच्या पुढे 2023मध्ये अथेन्सला जी वर्ल्ड कॉन्फरन्स जी होती, त्या वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स पूर्णवादावर घेऊन तो एक फार मोठी जागतिक दृष्टीने एक मोठी घटना त्या ठिकाणी आहे आणि त्याचं आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीने ही सगळी टीम आणि डॉक्टर TP देशपांडे सरांच्या तनमन धनाने केलेल्या सहभागाने त्या वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये आपण सहभाग घेतला. त्याच्यानंतर 2018मध्ये बीजिंगला, चायनामध्ये बीजिंगला जे वर्ल्ड कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्येही आपण आपल्या टीमने सहभाग घेतला आणि त्यानंतर 2024मध्ये रोम, इटलीमध्ये रोमच्या वर्ल्ड पीस कॉन्फरन्समध्ये आपल्या टीमने त्या ठिकाणी सहभाग घेऊन या माध्यमातून वर्ल्ड कॉन्फरन्सच्या सहभागाच्या माध्यमातूनही आपण वैश्विक होणे पूर्णवाद हा जो संकल्प, या संकल्पाला आपण आपला हातभार लावलेला आहे. त्यामुळे त्याही लोकांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता